नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आरसीसीच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरपासून आपण नवीन युनिटला सुरुवात करतो आहोत, ज्याचं नाव आहे लिमिट स्टेट मेथड ऑफ कोलॅप्स. त्यामध्ये आपल्याला कॉम्प्रेशनचा जो पार्ट आहे तो पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. ऑलरेडी लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्समध्ये आपण फ्लेक्चरचा पार्ट कंप्लीट केलेला आहे. नंतर शियर बघितलं, टॉर्शन, बॉन्ड हे 4 टॉपिक्स आपण कंप्लीट केलेले आहेत. त्यानंतर लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी सुद्धा आपण बघितलं आहे आणि डिझाइन ऑफ स्लॅब सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. त्याच्यावरती असणारे व्हिडिओ लेक्चर आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही ते बघितले असणार, त्याच्या नोट्स काढलेले असतील तर त्यांना रिव्हिजन देत राहा. ओके, सो आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरपासून आपण सुरुवात करूया. लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स आणि त्यामध्ये कोणता पार्ट आहे, कंप्रेशन. सो बेसिकली यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की कॉलमचं डिझाइन आपल्याला इथं शिकायचं आहे, कॉलम. ओके, मग आता बघूयात की कॉम्प्रेशन. बट लक्षात घ्या, कम्प्रेशन हे 2 प्रकारचे असतात. बट हा जो कम्प्रेशन इथं रेफर केला, इट इज व्हॉट, इट इज ॲक्सियल कम्प्रेशन. हा कुठला कॉम्प्रेशन आहे, ॲक्सियल कम्प्रेशन. ओके, म्हणजे कंप्रेसिव्ह फोर्स किंवा कंप्रेशन इज ड्यू टू द ॲक्सियल फोर्स. ॲक्सियल फोर्समुळे येणारा कंप्रेशन, दॅट इज द ॲक्सियल कंप्रेशन. आणखी एक दुसरा कंप्रेशन कोणता असतो सर, जर का लोड इसेंट्रिकली प्लेस केलेला असेल, सो ड्यू टू दॅट इसेंट्रिसिटी देर इज अ बेंडिंग मोमेंट, आणि बेंडिंग मोमेंटमुळे जो कंप्रेशन येईल, दॅट इज द बेंडिंग कंप्रेशन. ओके, सो ॲक्सियल कंप्रेशन, दिस कंप्रेशन रेफर्स दी ॲक्सियल कंप्रेशन. मग आधी आपण बघूयात की व्हॉट इज द कंप्रेशन. सो कंप्रेशन मीन्स वॉज पुश टाईप ऑफ फोर्स. पुल टाईप असेल तर आपण त्याला काय म्हणतो, टेन्शन, आणि पुश टाइप फोर्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कंप्रेशन. मग कंप्रेशन घेणारे जे मेंबर्स असतात त्यांना आपण म्हणतो कंप्रेशन मेंबर्स. ओके, मग 1 बाय 1 आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करूयात. सगळ्यात आधी बघू आपण व्हॉट आर द कंप्रेशन मेंबर्स. कंप्रेशन मेंबर. ओके, कंप्रेशन मेंबर्स. कंप्रेशन मेंबर. मग कंप्रेशन मेंबर कोणाला म्हटणार, सो कंप्रेशन मेंबर मीन्स व्हॉट, बेसिकली इट इज अ स्ट्रक्चरल मेंबर विच सब्जेक्टेड द कंप्रेसिव्ह फोर्स. जे काही स्ट्रक्चरल मेंबर्स आहेत, जसं आपण स्लॅब डिझाईन केलं, स्लॅब इज द फ्लेक्चरल इलेमेंट, बीम अगेन द फ्लेक्चरल इलेमेंट, बिकॉज त्यांच्यामध्ये काय येतं, बेंडिंग मुवमेंट येतो. बट स्लॅबकडून आलेला लोड बीमवरती ट्रान्सफर होतो आणि बीमकडून आलेला लोड जो तो कॉलमवरती ट्रान्सफर होतो. सो कॉलम सब्जेक्टेड द कंप्रेसिव्ह फोर्स, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कंप्रेशन मेंबर. सो बेसिकली कंप्रेशन मेंबर मीन्स व्हॉट, स्ट्रक्चरल मेंबर, structural members which are mainly subjected to the compression. Okay, compression, त्याला आपण काय म्हणतो, कंप्रेसिव्ह मेंबर. कंप्रेसिव्ह टाइप्स ऑफ फोर्स त्याच्यावरती आलेला असतो, दॅट नोन ॲज द कंप्रेशन मेंबर्स. मग असे किती कंप्रेशन मेंबर आहेत तर लक्ष द्या. सगळ्यात आधी आपण कंप्रेशनची कन्सेप्ट डिस्कस करतोय, कंप्रेशन मेंबर. मग असे किती कंप्रेसिव्ह मेंबर्स आहेत तर लक्ष द्या. columns. So what is the columns? Column basically it is the vertical compression member in building frame. So building frame मध्ये जो vertical compression member असतो आपण त्याला column म्हणतो, column. Then pedestal, again it is the compressive member. Strut हा compressive member आहे in roof trusses. Then boom, again it is the compression member in crane or gantry girder मध्ये जो compression member असतो त्याला आपण काय म्हणतो, boom. Then RCC wall is also a compression member, RCC wall. So these are some examples of the compression member. What is the compression member? Compression member कशाला म्हणणार आपण, ज्या मेंबर्स मध्ये बेसिकली मेनली कंप्रेसिव्ह फोर्स येतो, दॅट आर नोन ॲज द कंप्रेशन मेंबर. असे कोणकोणते आहेत तर कॉलम. आणि कॉलम काय असतो रे राजांनो, कॉलम ऍक्च्युली कॉलम इज व्हॉट, इट इज the vertical member. Column is the vertical member, vertical compression member in building frame.
सो बिल्डिंग फ्रेम मध्ये जो व्हर्टिकल कॉम्प्रेशन मेंबर असतो त्याला आपण काय म्हणतो, कॉलम म्हणतो. स्लॅब वरनं आलेला लोड हा बीम वरती ट्रान्सफर होतो आणि नंबर ऑफ बीम्स काय करतात, एका ठिकाणी एका जंक्शनला येतात आणि तिथे आपण एक सपोर्ट प्रोव्हाइड करतो इन टर्म्स ऑफ कॉलम्स, जो बीम पासून आलेला लोड घेणार आणि खाली फुटिंगला ट्रान्सफर करणार. मग फुटिंग सेफली तो लोड कशाला ट्रान्सफर करेल, अंडरग्राउंड सॉइलला, जे काही सॉइल खाली प्रेझेंट आहे. सो कॉलम बेसिकली व्हर्टिकल कम्प्रेशन मेंबर इन बिल्डिंग फ्रेम. व्हॉट इज द पेडेस्टल? पेडेस्टल, it is again the compression member, but it is very small compression member, very small member, very small compression member, ओके. बघा बऱ्याचदा तुम्ही स्टीलचे पोल्स बघितले असतील. रेल्वे स्टेशनवरती ज्यावेळेस आपण जातो बरेचसे स्टील पोल असतात आणि हे स्टील पोलच्या खाली ना तुम्हाला एक छोटासा पेडेस्टल बघायला मिळेल, कॉन्क्रीटचा पेडेस्टल. किंवा राजांनो बघा बऱ्याचदा आपण अशा पद्धतीचं स्ट्रक्चर बघतो. रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर आपण ट्रेनचा जेव्हा वेट करत असतो त्यावेळेस बघा अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर तुम्हाला असं बघायला मिळेल बघा. ठीक आहे, हा असतो कॉलम. दिस इज द स्टील कॉलम. हा काय आहे, स्टीलचा कॉलम आहे, हा स्टील कॉलम आहे. आणि दिस स्टील कॉलम इज सपोर्टेड बाय दी पेडेस्टल. असा एक छोटासा कॉन्क्रीटचा पेडेस्टल असतो बघा, हा कॉन्क्रीटचा पेडेस्टल असतो आणि यावरती इथं आपण काय करतो, बसलेलो असतो, आपण वेट करत असतो ट्रेनचं. सो हे अशा टाईपचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असणार रेल्वे स्टेशनवरती गेल्यानंतर. तर हा स्टीलचा कॉलम झाला, दिस इज वॉट स्टील कॉलम. बट दिस स्टील कॉलम इज सपोर्टेड बाय दी पेडेस्टल. याला काय म्हटलं जातं, पेडेस्टल. हा जो पार्ट आहे दिस इज वॉट पेडेस्टल. मीन्स पेडेस्टल बेसिकली काय, इट इज द कंप्रेशन मेंबर, बट इट इज व्हेरी स्मॉल कंप्रेशन मेंबर. ॲज पर द IS 456/2000 त्याला पर्टिक्युलर याला पेडेस्टल आपण कधी म्हणायचं त्याबद्दलचे डेफिनेशन पण दिलेली आहे, थोड्या वेळात आपण ती बघूया. बट बेसिकली पेडेस्टल काय, इट इज व्हेरी स्मॉल कंप्रेशन मेंबर. देन नेक्स्ट स्ट्रट. सो स्ट्रट काय असतो रे, हा स्ट्रट. स्ट्रट अगेन द कंप्रेशन मेंबर बट इट इज इन रूफ ट्रसेस. स्ट्रस इट इज कंप्रेशन मेंबर, कंप्रेशन मेंबर इन रूफ ट्रस. ओके, रूफ ट्रसेस. स्टील स्ट्रक्चर मध्ये आपण रूफ ट्रसेस डिस्कस करतो. या रूफ ट्रसेस मध्ये जे कंप्रेशन मेंबर असतात त्यांना आपण काय म्हणतो, स्ट्रट म्हणत असतो. पण बेसिकली दीज आर द इन्क्लाइंड मेंबर्स. इन्क्लाइंड मेंबर्स हे कसे असतात, इन्क्लाइंड मेंबर्स. म्हणजे कंप्रेशन मेंबर नेहमी व्हर्टिकलच असतात असं नाहीये. बिल्डिंग फ्रेम मध्ये जे व्हर्टिकल असतात त्यांना आपण कॉलम म्हणतो, बट रूफ ट्रसेस मध्ये जे इन्क्लाइन आहेत त्यांना आपण काय म्हणतोय, स्ट्रट. देन याच्यानंतर मित्रांनो क्रेन किंवा गॅन्ट्री गर्डर मध्ये जो कंप्रेशन मेंबर असतो, इट इज द कंप्रेशन मेंबर इन क्रेन किंवा और गॅन्ट्री गर्डर. ओके, सो गॅन्ट्री गर्डर किंवा क्रेन मध्ये जो कंप्रेशन मेंबर असतो त्याला आपण काय म्हणतो, बूम. रूफ ट्रसेस मध्ये जो इन्क्लाइन कंप्रेशन मेंबर असतो त्याला आपण म्हणतो स्ट्रट. पेडेस्टल इट इज व्हेरी स्मॉल कंप्रेशन मेंबर, इट इज मेड अप ऑफ दी RCC पासून बनलेला असू शकतो, PCC पासून बनलेला असू शकतो. कॉलम इज द व्हर्टिकल कंप्रेशन मेंबर इन द बिल्डिंग फ्रेम. अँड लास्ट इज व्हॉट, RCC वॉल. ज्या वॉल आहेत आपल्या ह्या ब्रिक वॉल आहेत. सो RCC वॉल म्हणजे काय, त्यामध्ये व्हर्टिकल रेन्फोर्समेंट प्लेस केलेले असतात. सो दॅट RCC वॉल इज ऑल्सो ऍक्ट ॲज अ कंप्रेशन मेंबर. सो हे काही एक्झाम्पल आहेत मित्रांनो कंप्रेशन मेंबरचे. बरेचदा थिओरिटिकल क्वेश्चन्स विचारला जातो, BTM मधून पण विचारला जात असतो की विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चरल एलिमेंट इज द कंप्रेशन मेंबर. तर हे लक्षात घ्या. बेसिकली कंप्रेशन मेंबर म्हणजे काय, की मेंबर विच आर मेनली सब्जेक्टेड टू कंप्रेसिव्ह फोर्स. आणि कंप्रेसिव्ह फोर्स कसा असतो रे, आता हा जर का मेंबर असेल, असा हॉरिझॉन्टल मेंबर आहे सपोज, हा हॉरिझॉन्टल मेंबर आहे, तर कंप्रेसिव्ह फोर्स कशा पद्धतीचा असतो, पुश टाइप. त्याला तो पुश करतो, त्याचे डायमेन्शन तो शॉर्ट करत असतो, पुश टाइप फोर्स. दॅट इज नोन ॲज द कंप्रेसिव्ह फोर्स. सो हा कंप्रेसिव्ह फोर्स ज्या मेंबर मध्ये येणार दॅट मेंबर इज द कंप्रेशन मेंबर. आणि असे काही एक्झाम्पल्स आहेत कंप्रेशन मेंबरचे, लक्षात घ्या. मग हा झाला कंप्रेशन मेंबर. त्यामध्ये हा कॉलम जो आहे इट इज द जनरल डेफिनेशन ऑफ कॉलम की व्हर्टिकल कंप्रेशन मेंबर इन अ बिल्डिंग फ्रेम. बट ॲज पर द IS 456/2000 की पर्टिक्युलर त्याला कॉलम कधी म्हणायचं, पेडेस्टल कधी म्हणायचं, कॉलम आणि पेडेस्टल या गोष्टी आता आपण डिस्कस करूयात. कारण आपण RCC मध्ये, मी तुम्हाला काय म्हटलं बघा प्रिव्हियस स्लाइड वरती, चला, की हा RCC चा असतो कॉलम, हा पेडेस्टल जो आहे हा RCC चा असू शकतो, PCC चा असू शकतो. बट रूफ ट्रसेस आर द कंपोनंट इन रूफ ट्रस स्टील स्ट्रक्चर मध्ये. बूम सुद्धा हा काय, हा पार्ट ऑफ दी क्रेन. मग अगेन इट इज द स्टील स्ट्रक्चर. सध्या आपण या दोन गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत, कॉलम आणि पेडेस्टल. त्यामध्ये सुद्धा मोस्ट ऑफ द डिस्कशन हे आपलं कॉलम वरती लिमिट असणार आहे, हे लक्षात घ्या. मग आता आम्ही या दोघांना डिफरन्शिएट करतो ॲज पर दी IS 456/2000. मग आपण असं म्हणूया
की कंप्रेशन मेंबर सो यामध्ये दोन प्रकारचे कंप्रेशन मेंबर आपण डिस्कस करूयात. नंबर 1 इज द पेडेस्टल, pedestals, and second is the columns. Okay, pedestal and columns. It is as per IS 456-2000. ओके, आता याला पेडेस्टल कधी म्हणायचं लक्षात घ्या. सो मित्रांनो, पेडेस्टल कधी म्हणायचं? इफ स्लेंडरनेस रेशो लॅम्बडा, स्लेंडरनेस रेशो ज्याला लॅम्बडाने डिनोट केलं जातं. इफ स्लेंडरनेस रेशो व्हॅल्यू इज लेस दॅन ऑर इक्वल टू जर का 3 असेल तर त्याला म्हटलं जातं पेडेस्टल. त्याला काय म्हणतात? पेडेस्टल. आणि इफ द स्लेंडरनेस रेशो व्हॅल्यू इज मोर दॅन 3, इफ इट इज मोर दॅन 3 तर त्यावेळेस त्याला काय म्हणतात? कॉलम. स्लेंडरनेस रेशो व्हॅल्यू मीन्स लॅम्बडा. इफ इट इज मोर दॅन 3 सो याला म्हटलं जातं मित्रांनो कॉलम्स. बट या कॉलमला फर्दर डिवाइड करतो आपण ॲज अ शॉर्ट कॉलम ऑर लॉंग कॉलम. शॉर्ट कॉलम, columns and long columns किंवा यालाच आपण म्हणतो स्लेंडर कॉलम्स. ओके, शॉर्ट कॉलम और लॉंग कॉलम. मग त्याला शॉर्ट कॉलम कधी म्हणायचं? ज्या वेळेस मित्रांनो स्लेंडरनेस रेशो लॅम्बडाची व्हॅल्यू 3 पेक्षा मोठी आणि 12 पेक्षा छोटी असेल, 3 आणि 12 च्या दरम्यान, 3 पेक्षा मोठी आणि 12 पेक्षा जर लहान असेल तर त्याला आपण म्हणतो शॉर्ट कॉलम. लॉंग और स्लेंडर कॉलम कधी म्हणणार? व्हेन द स्लेंडरनेस रेशो इज मोर दॅन और इक्वल टू 12. इथं लेस दॅन आहे, लक्षात घ्या. इफ इट इज मोर दॅन और इक्वल टू 12 याला म्हणतो आपण लॉंग कॉलम किंवा स्लेंडर कॉलम. इफ इट इज लेस दॅन 12 and more than 3 शॉर्ट कॉलम. लेस दॅन और इक्वल टू 3 याला आपण म्हणतो पेडेस्टल. हा पेडेस्टल जो आहे बेसिकली हा पेडेस्टल, दिस पेडेस्टल इज फेल्स इन क्रशिंग. हा क्रश मध्ये फेल होतो, क्रशिंग. त्याचं काय होतं? क्रश होतो तो. ठीक आहे. शॉर्ट कॉलम अगेन इट इज फेल्स इन क्रशिंग, but what about the long column? This fails in buckling. ओके, बकल मीन्स व्हॉट? बेंडिंग ऑफ द कॉलम. बेंडिंग ऑफ द कॉलमला काय म्हटलं जातं? बकल. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असणार, कधी मार्केट यार्डला तुम्ही व्हिजिट करा, तिथं स्टील स्ट्रक्चर प्रेझेंट असतात आणि त्या स्टील स्ट्रक्चरमध्ये कॉलम बकल झालेला तुम्हाला बघायला मिळतो. किंवा आरसीसी सहज गुगलवरती सर्च मारायचं की बकलिंग ऑफ कॉलम, तुम्हाला बऱ्याचशा कॉलमच्या बकलिंगच्या इमेजेस बघायला मिळतील. बकलिंग ऑफ कॉलम म्हणजे काय? की बेंडिंग ऑफ द कॉलम, बेंडिंग ऑफ कॉलम. सो बेसिकली मित्रांनो लक्ष द्या, कंप्रेशन मेंबर मीन्स व्हॉट? द मेंबर विच आर मेनली सब्जेक्टेड टू द कंप्रेशन नोन ॲज द कंप्रेशन मेंबर. त्यामध्ये आहे कॉलम विच इज व्हर्टिकल कंप्रेशन मेंबर इन द बिल्डिंग फ्रेम. व्हेरी शॉर्ट कॉलमला म्हटलं तर पेडेस्टल. त्यानंतर आहे स्ट्रट, इट इज द कंप्रेशन मेंबर इन रूफ ट्रस. इन्क्लाइन कंप्रेशन मेंबर इन रूफ ट्रस. बूम इज द कंप्रेशन मेंबर इन क्रेन और गॅन्ट्री गर्डर. आरसीसी वॉल इज अगेन वन टाइप ऑफ कंप्रेशन मेंबर. देन या कंप्रेशन मेंबर मध्ये आपण पेडेस्टल आणि कॉलमला डिफरन्शिएट करतोय. सो पेडेस्टल कधी म्हणणार आपण? इफ द सिलेंडरनेस रेशो व्हॅल्यू इज लेस दॅन और इक्वल टू 3 तर त्याला म्हणायचं पेडेस्टल. इफ इट इज मोर दॅन 3 म्हणजेच काय? कॉलम. पण यामध्ये परत दोन क्लासिफिकेशन आहे की जर का ही व्हॅल्यू 3 आणि 12च्या दरम्यान असेल तर याला म्हणायचं शॉर्ट कॉलम, आणि ही व्हॅल्यू जर का 12 किंवा 12 पेक्षा मोठी असेल तर त्याला म्हणणार आपण लॉंग कॉलम. सो हे अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन जे आहे मित्रांनो इथं केलं जातं. ओके, मग इथं प्रश्न पडतो की सर हा जो लॅम्बडा आहे, लॅम्बडा मीन्स व्हॉट? लॅम्बडा इज द स्लेंडरनेस रेशो वेअर लॅम्बडा इज व्हॉट? स्लेंडरनेस रेशो. हा टॉपिक मित्रांनो, हा कॉलमचा टॉपिक आपण स्टील स्ट्रक्चर मध्ये पण डिस्कस करतो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये पण डिस्कस करतो, आरसीसी मध्ये पण डिस्कस करतो. काही गोष्टी कॉमन आहेत, काही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्या मी तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल. सो हे क्लासिफिकेशन अतिशय महत्त्वाचं क्लासिफिकेशन आहे. यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बऱ्याचदा विचारले जातात की पेडेस्टल कधी म्हणायचं, शॉर्ट कॉलम कधी म्हणायचं, लॉंग कॉलम कधी म्हणायचं, कोणत्या टाईपचा कॉलम कशामध्ये फेल होतो. वेअर लॅम्बडा इज व्हॉट? स्लेंडरनेस रेशो. मग आपण डिस्कस करूया की सर व्हॉट इज द स्लेंडरनेस रेशो? व्हॉट इज स्लेंडरनेस रेशो? स्लेंडरनेस
रेशो डिनोटेड विथ द लेटर लॅम्बडा. स्लेंडरनेस रेशो म्हणजे काय लक्ष द्या आता. व्हॉट इज द स्लेंडरनेस रेशो? सो बेसिकली स्लेंडरनेस रेशो जो आहे आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्ट मध्ये बघा अशा पद्धतीने डिफाइन करतो. इट इज द रेशो ऑफ effective length of columns to the minimum radius of gyration. सो अशा पद्धतीने आपण या स्लेंडरनेस रेशोला डिफाइन करतो इन स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. सो स्लेंडरनेस रेशो लॅम्बडा इट इज इक्वल टू इफेक्टिव लेंथ ऑफ द मेंबर मीन्स विच मेंबर कॉलम इफेक्टिव लेंथ ऑफ द कॉलम डिवाइडेड बाय आर मिनिमम मीन्स व्हाट मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. अशा पद्धतीने आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये याला डिफाइन करत असतो. बट ॲज पर दी IS 456/2000 त्याला RCC मध्ये मित्रांनो असं डिफाइन करतो. लक्ष द्या. इन RCC it is the ratio of effective length of columns to the least lateral dimensions. Okay, it is the ratio of effective length to the least lateral dimension. So lambda is equal to slenderness ratio lambda is equal to effective length divided by least lateral dimension. मी त्याला डिनोट करतो स्मॉल b ने least lateral dimension. ओके, याला म्हटलं जातं स्लेंडरनेस रेशो. अशा पद्धतीने आपण डिफाइन करतो कशामध्ये RCC या सब्जेक्ट मध्ये. मग आता प्रश्न पडतो की सर व्हॉट इज द लिस्ट लॅटरल डायमेन्शन. मित्रांनो जर का तुम्ही कॉलम बघितलात लक्ष द्या इकडे बघा. आपण इथे कॉलम ड्रॉ करूयात बघा. हा अशा पद्धतीने हा जो कॉलम आहे हा कॉलम ओके हा कॉलम आहे. या कॉलमचा जर का क्रॉस सेक्शन घेतला आपण ठीक आहे याचा काय करूयात आपण क्रॉस सेक्शन घेऊ. दिस इज दी कॉलम RCC कॉलम सपोज याचा क्रॉस सेक्शन घेतोय मी बघा लक्ष द्या. याचा जर का आपण क्रॉस सेक्शन घेतला इट इज सपोर्टेड ॲट फ्लोअर लेवल अशा पद्धतीने हा सपोर्ट केलेला आहे. याचा क्रॉस सेक्शन जर घेतला आणि जर तो बाजूला बघण्याचा प्रयत्न केला बघा तो क्रॉस सेक्शन मी इकडे दाखवतो. याचा क्रॉस सेक्शन जो आहे मित्रांनो मी तो इकडे दाखवतो. एक तर तो रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा असू शकतो रेक्टँग्युलर असू शकतो किंवा हा स्क्वेअर सुद्धा असू शकतो स्क्वेअर पण असू शकतो क्रॉस सेक्शन त्याचा. किंवा थर्ड टाइप ऑफ क्रॉस सेक्शन काय असू शकतो की एखादा सर्कल असू शकतो. लक्ष द्या एखादा सर्क्युलर क्रॉस सेक्शन असू शकतो. अशा पद्धतीने एखादा सर्क्युलर क्रॉस सेक्शन असू शकतो. म्हणजे जो आपण साइडने बघतोय इट इज व्हॉट हा एक प्रकारचा आपला रेक्टँग्युलर किंवा सर्क्युलर पण असू शकतो तो. लक्ष द्या हा साइड व्ह्यू झाला आणि हा त्याचा क्रॉस सेक्शन आहे. म्हणजे क्रॉस सेक्शन मध्ये जे डायमेन्शन्स प्रेझेंट असतात डायमेन्शन्स प्रेझेंट इन द क्रॉस सेक्शन त्याला आपण काय म्हणतो लॅटरल डायमेन्शन. बिकॉज या कॉलमचा जर विचार केला मित्रांनो सो वेअर इज द लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस ऑफ द कॉलम. लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस म्हणजे काय ऍक्सिस विच इज पॅरलल टू द लेंथ ऑफ द कॉलम. ओके लेंथ और हाइट ऑफ द कॉलम. या कॉलमच्या हाईटला किंवा लेंथला जो ऍक्सिस पॅरलल आहे दिस इज द लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस. आणि याला कट केल्यानंतर जो क्रॉस सेक्शन मध्ये जे डायमेन्शन्स तुम्हाला दिसतील डायमेन्शन सीन इन द क्रॉस सेक्शन ठीक आहे कट केल्यानंतर जेव्हा तुम्ही बघणार त्यावेळेस जे डायमेन्शन दिसतील दॅट डायमेन्शन आर द लॅटरल डायमेन्शन्स. त्यांना आपण काय म्हणणार लॅटरल डायमेन्शन्स. मग या लॅटरल डायमेन्शन्स पैकी जो लिस्ट लॅटरल डायमेन्शन आहे त्याचा आपल्याला यूज करायचा आहे लिस्ट लॅटरल डायमेन्शन. मग रेक्टँग्युलर जर असेल क्रॉस सेक्शन रेक्टँग्युलर तर बघा रे हा एक डायमेन्शन आपल्याला इथं बघायला मिळेल. सो हा मोठा डायमेन्शन आहे मी त्याला कॅपिटल D ने डिनोट करतो. आणि हा जो स्मॉल डायमेन्शन आहे लिस्ट लॅटरल डायमेन्शन त्याला मी डिनोट करतो स्मॉल b. सो क्रॉस सेक्शन मध्ये किंवा सिम्पली तुम्ही असं म्हणू शकता कॉलमच्या टॉप व्ह्यू मध्ये कॉलमचा जेव्हा तुम्ही प्लान बघणार तो प्लान जर रेक्टँग्युलर असेल तर त्या रेक्टँग्युलर मध्ये असणारा जो स्मॉल डायमेन्शन आहे दॅट इज लिस्ट लॅटरल डायमेन्शन. जर का सर स्क्वेअर क्रॉस सेक्शन असेल तर मग काही टेन्शनच नाही कारण स्क्वेअर क्रॉस सेक्शन मध्ये दोघं डायमेन्शन कसे असतात रे सेम असतात. मग इथे लिस्ट लॅटरल डायमेन्शन काय येतील दॅट इज इक्वल टू द साइड ऑफ द स्क्वेअर. ओके जर का तो सपोज अशा पद्धतीने
जर का तो सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा कॉलम असेल, सर्क्युलर क्रॉस सेक्शन असेल, तर अगेन सर्क्युलर क्रॉस सेक्शन मध्ये सुद्धा काहीच टेन्शन नाही, कारण सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा काय असतो, डायमीटर डी. सो या ठिकाणी लिस्ट लॅटरल डायमेन्शन म्हणून कोण ऍक्ट होणार आहे, डायमीटर. लक्षात घ्या. सो बेसिकली असे 3 प्रकारचे क्रॉस सेक्शन आपण बघत असतो कॉलमसाठी. रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन जर असेल तर क्रॉस सेक्शन मध्ये जो स्मॉल डायमेन्शन आहे दॅट इज नोन ॲज दी लिस्ट लॅटरल डायमेन्शन. स्क्वेअर जर असेल तर बोथ साइड्स आर सेम, तर दोघांपैकी कुणालाही तुम्ही लिस्ट लॅटरल डायमेन्शन समजू शकतात. सर्कलच्या बाबतीत सुद्धा डायमीटर इज द लिस्ट लॅटरल डायमेन्शन. सो इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कॉलमची इफेक्टिव्ह लेंथ टू दी लिस्ट लॅटरल डायमेन्शन या रेशोला म्हटलं जातं मित्रांनो स्लेंडरनेस रेशो. याला काय म्हणतात, स्लेंडरनेस रेशो. मग एकदा जर का तुम्हाला स्लेंडरनेस रेशो फाइंड आउट करता आला तर त्यावरून तुम्ही त्याचं इझिली काय करू शकतात, क्लासिफिकेशन करू शकतात की तो पेडेस्टल आहे का, शॉर्ट कॉलम आहे का, लॉंग कॉलम आहे. ओके. सो फॉर क्लासिफिकेशन तुम्हाला स्लेंडरनेस रेशो काढता आला पाहिजे. अँड इन आरसीसी इट इज द रेशो ऑफ इफेक्टिव्ह लेंथ टू लिस्ट लॅटरल डायमेन्शन. सो आता लिस्ट लॅटरल डायमेन्शन काय ते क्लिअर झालं. आता डिस्कस करूया आपण की व्हॉट इज द इफेक्टिव्ह लेंथ. सो बेसिकली इफेक्टिव्ह लेंथ कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात किंवा ती इफेक्टिव्ह लेंथ काय असते. कारण मग इफेक्टिव्ह लेंथ जर कॅल्क्युलेट करता आली लिस्ट लॅटरल डायमेन्शन तर आता आपल्याला समजलं दोघांचा रेशो घेऊन आपण सिलेंडरनेस रेशो काढू शकतो. मग नेक्स्ट स्लाइडवरती आपण आता डिस्कस करू की इफेक्टिव्ह लेंथ लेंथ ऑफ कॉलम त्याला आपण एल इफेक्टिव्ह अशा पद्धतीने आपण त्याला डिनोट करूयात. इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम. सो व्हॉट इज द इफेक्टिव्ह लेंथ. बेसिकली इफेक्टिव्ह लेंथला कशा पद्धतीने डिफाइन केलं जातं ते लक्ष द्या. इफेक्टिव्ह लेंथ मीन्स व्हॉट, इट इज the distance between points of contraflexure point of contraflexure in column. Okay, it is the distance between the point of contraflexure in column. And sir, what is the point of contraflexure? Point of contraflexure म्हणजे काय रे, point of zero moments. It is point of zero moment. Points of zero moments. आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये पॉइंट्स ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर कॅल्क्युलेट करत असतो बघा, लक्ष द्या. सो ज्या ज्या ठिकाणी मोमेंट झिरो आहे त्या दोन पॉइंट मधलं जे डिस्टन्स असतं दॅट इज नोन ॲज द पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. ओके. सो इट इज द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. यालाच आपण काय म्हणतो, इफेक्टिव्ह लेंथ. बेसिकली याला अशाही पद्धतीने डिफाइन केलं जातं. और एक जनरल डेफिनेशन, इट इज द लेंथ ऑफ कॉलम which is effective in buckling. So length of column which is effective in buckling, त्यालाच काय म्हटलं तर effective length. But the actual definition is what? It is the distance between the point of contraflexure म्हणजे point of zero moments. मग ही कॅल्क्युलेट कशी करतात तर लक्ष द्या. effective length L effective is given by K times unsupported length of column. So column ची unsupported length ज्याला डिनोट केलं जातं L सफिक्स नॉड ने, L नॉड इज द unsupported length of the column. काय आहे unsupported length of column ते आपण डिस्कस करूयात. But where K is what? It is effective length coefficient. याला काय म्हटलं तर इफेक्टिव्ह लेंथ कोइफिशियंट. ओके. आणि हा इफेक्टिव्ह लेंथ कोइफिशियंट डिपेंड करतो, इट डिपेंड्स अपॉन end condition of column.
कॉलमच्या ज्या एंड कंडिशन्स आहेत त्या एंड कंडिशनवर कुणाची व्हॅल्यू डिपेंड करते, इफेक्टिव्ह लेंथ कोएफिशिएंट के ची व्हॅल्यू आणि अनसपोर्टेड लेंथ. सो अनसपोर्टेड लेंथ ऑफ द कॉलम अँड इफेक्टिव्ह लेंथ कोएफिशिएंट यांचा प्रोडक्ट जो असतो त्याला काय म्हटलं जातं, इफेक्टिव्ह लेंथ. सो लेंथ विच इज इफेक्टिव्ह इन बकलिंग किंवा डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. म्हणजे कसं कॅल्क्युलेट करणार, मग आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल, अनसपोर्टेड लेंथ आणि के ची व्हॅल्यू कशावरती डिपेंड करते, एंड कंडिशनवरून. ऑलरेडी कोडमध्ये IS 456-2000 मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ कंडिशनसाठी, डिफरंट टाइप्स ऑफ एंड कंडिशनसाठी जवळजवळ 7 एंड कंडिशनसाठी इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम किती घेणार याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. वन बाय वन आपण त्या डिस्कस करणारच आहोत. मग आधी आपण समजून घ्यावं की इफेक्टिव्ह लेंथ ऍक्च्युली कशी कॅल्क्युलेट करतात, कारण प्रिव्हियसली आयोगाने अनसपोर्टेड लेंथ कशी कॅल्क्युलेट करतात किंवा ती काय असते आधी ती समजून घेऊया आपण, कारण प्रिव्हियसली आयोगाने यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत की अनसपोर्टेड लेंथ कॅल्क्युलेट करा म्हणून. आणि डायरेक्टली इफेक्टिव्ह लेंथचे फॉर्म्युलेज जे आहेत ते कोडमध्ये प्रोव्हाइड केले, ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. मग अनसपोर्टेड लेंथ जर तुम्हाला माहिती झाली म्हणजेच काय इफेक्टिव्ह लेंथ माहिती झाली. इफेक्टिव्ह लेंथ जर माहिती असेल मित्रांनो, लिस्ट लॅटरल डायमेन्शन माहिती असेल तर याचा रेशो माहिती करून आपण सिलेंडरनेस रेशो काढू शकतो. सिलेंडरनेस रेशो जर काढता आला तर आपण कॉलमचं क्लासिफिकेशन करू शकतो ॲज अ पेडेस्टल, शॉर्ट कॉलम, लॉंग कॉलम. लक्षात घ्या. मग आता बघूयात आपण की व्हॉट इज द अनसपोर्टेड लेंथ. व्हॉट इज द अनसपोर्टेड लेंथ. बघा, अनसपोर्टेड लेंथ ऑफ द कॉलम इथून डिलीट करतो. अनसपोर्टेड लेंथ. सो व्हॉट इज द अनसपोर्टेड लेंथ. सो बेसिकली इट इज द लेंथ ऑफ कॉलम, क्लिअर लेंथ ऑफ कॉलम. याला आधी डिफाइन करूया. अनसपोर्टेड लेंथ ऑफ कॉलम याला डिनोट करतात एल सफिक्स नॉट ने एन, एल नॉट. इट इज द डिस्टन्स बिटवीन, it is the distance between floor level and bottom of the shallow beam. बॉटम ऑफ दी शालो बीम काय आहे याचा मीनिंग आपण समजून घेऊयात. किंवा ऑर याला अशा पद्धतीने डिफाइन केलं जातं. ऑर इट इज clear visible height of the column, height of the column. Okay, so it is clearly visible height of the column. त्यालाच काय म्हटलं तर unsupported length. किंवा it is the distance between the floor level and bottom of the shallow beam, लक्ष द्या. आता जर का मित्रांनो हा बघा, दिस इज व्हॉट फ्लोअर, रूफ याला मी म्हणतो रूफ, आणि हा झाला फ्लोअर, ही झाली फ्लोअर अँड रूफ. जर का तुम्ही आपण बघा क्लासिफिकेशन केलेलं आहे स्लॅबचं, 1 वे स्लॅब, 2 वे स्लॅब, त्यानंतर आपण फ्लॅट स्लॅब आणि फ्लॅट पॅनलचा जर विचार केला फ्लॅट पॅनलचा, तर फ्लॅट पॅनलमध्ये काय होतं रे की डायरेक्टली हा जो स्लॅब आहे तो कशावरती रेस्ट केलेला असतो, डायरेक्टली कॉलमवरती रेस्ट केलेला असतो. ठीक आहे. हा जो व्हर्टिकल मेंबर दाखवतोय मी, दिस इज व्हॉट इट इज कॉलम. आणि हा जो रूफ आहे म्हणजे जो स्लॅब आहे, रूफ स्लॅब, हा जो स्लॅब आहे, दिस स्लॅब इज डायरेक्टली रेस्टिंग ऑन दी कॉलम, डायरेक्टली कॉलमवरती रेस्ट केलेला आहे. ओके, ही केस कोणती झाली, इन केस ऑफ फ्लॅट प्लेट्स मध्ये काय होतं की द स्लॅब ऑर द रूफ इज डायरेक्टली रेस्टिंग ऑन द कॉलम. तर मित्रांनो मी आता कॉलमला असं दाखवतो, लक्ष द्या, हॅच करतो थोडंसं. हा कॉलम झाला आपला कॉलम. मग या केसमध्ये इट इज द डिस्टन्स बिटवीन फ्लोअर लेवल अँड बॉटम ऑफ द शालो बीम. इथं बीमच नाहीये. इथं बीम आहे का, नाही. फ्लॅट प्लेटमध्ये किंवा फ्लॅट स्लॅबमध्ये बीम नसतो. बट आउट ऑफ बोथ फ्लॅट स्लॅब आणि फ्लॅट प्लेट याच्यामध्ये आधी मी कोणाला कन्सिडर केलाय, फ्लॅट प्लेटला, की स्लॅब डायरेक्टली कॉलमवरती रेस्ट केलाय. तर मित्रांनो हे जे डिस्टन्स आहे, इट इज द डिस्टन्स विच इज फ्रॉम रूफ टू फ्लोअर किंवा फ्लोअर टू रूफ, यालाच काय म्हटलं जातं, अनसपोर्टेड लेंथ. याला काय म्हणतात, अनसपोर्टेड लेंथ, बिकॉज इट इज द क्लिअर हाईट विजिबल टू अस. कॉलमची जी क्लिअर हाईट आपण बघू शकतो, दॅट क्लिअर हाईट इज नोन ॲज द अनसपोर्टेड लेंथ. ओके, सो इथं टोटल जी काही हाईट आहे फ्रॉम फ्लोअर टू रूफ, ही टोटल हाईट आपण बघू शकतो, इट इज नोन ॲज दी अनसपोर्टेड लेंथ. ही झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन अशी बी की यामध्ये बीम्स ऑफ डिफरंट साइज, बीम्स ऑफ डिफरंट डेप्थ म्हणतो मी, डिफरंट डेप्थ. सो वेगवेगळ्या डेप्थचे बीम आहेत. म्हणजे बघा लक्ष द्या, नाव हा झाला रूफ म्हणजे स्लॅब,
आणि हा झाला फ्लोअर लेवल. दिस इज व्हॉट फ्लोअर लेवल, फ्लोअर लेवल. आणि लक्ष द्या आता या ठिकाणी हा आहे कॉलम. बट दिस कॉलम इज लाईक दिस. बघा हा कॉलम आहे बरोबर, हा कॉलम आहे. बट या कॉलमच्या वन साइडला एक बीम आहे, हा बीम आहे इथपर्यंत. ठीक आहे. आणि इकडे एक बीम आहे मित्रांनो बघा, हा असा एक बीम आहे. ठीक आहे, असे बीम आहे. हा या बाजूला एक बीम आहे आणि हा दुसरा बीम आहे. याला मी म्हणतो B1, B1. आणि हा झाला आपला B2, B2, B1 अँड B2. सो इकडे एक बीम आहे आणि इकडे पण बीम आहे. त्या बाजूने सुद्धा असू शकतात. मी वन साइड तुम्हाला दाखवते. आता या दोघं बीम पैकी जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं, सो इट इज नोन ॲज अ डीप बीम. हा झाला डीप बीम. आणि हा काय रे, शालो बीम. म्हणजे ज्याची डेप्थ कमी त्याला आपण काय म्हणतो, शालो बीम. तर या केसमध्ये मित्रांनो लक्ष द्या, वेन द बीम ऑफ डिफरंट डेप्थ, आपण अनसपोर्टेड लेंथ कशाला म्हणणार, इट इज द डिस्टन्स बिटवीन फ्लोअर लेवल टू द बॉटम ऑफ शालो बीम. आता इथं शालो बीम कोणता आहे, हा डीप बीम आहे, हा शालो बीम आहे. तर शालो बीमच्या बॉटम पासून तर फ्लोअर लेवल पर्यंत याला आपण म्हणणार अनसपोर्टेड लेंथ. इट इज द क्लिअर हाईट ऑफ द कॉलम, क्लिअर हाईट ऑफ द कॉलम विजिबल टू अस. आपण जे बघू शकतो क्लिअर हाईट, त्यालाच काय म्हणतात, अनसपोर्टेड लेंथ. इट इज द डिस्टन्स फ्रॉम शालो बीम, शालो म्हणजे डेप्थ कमी, शालो बीमच्या बॉटम पासून तर फ्लोअर पर्यंत किंवा फ्लोअर पासून तर शालो बीमच्या बॉटम पर्यंत या डिस्टन्सला म्हणतात अनसपोर्टेड लेंथ. इट इज क्लिअर हाईट ऑफ द कॉलम विजिबल टू अस. लक्षात घ्या. ही झाली सेकंड कंडिशन. थर्ड कंडिशन काय असणार, लक्ष द्या. थर्ड कंडिशन की इफ बीम्स ऑफ सेम डेप्थ, सेम डेप्थचे जर असतील तर काही अडचणच नाही. मग हे झालं आपलं रूफ, रूफ म्हणजे स्लॅब. दिस इज अगेन फ्लोअर लेवल, फ्लोअर. हा आपला कॉलम. ओके. आणि दोघा बाजूला बीम आहे मित्रांनो, सेम डेप्थ, सेम डेप्थचा बीम. हा जो बीम 1 आहे त्याची जेवढी डेप्थ आहे तेवढीच बीम 2 ची डेप्थ आहे. मग या केसमध्ये वेअर इज द अनसपोर्टेड लेंथ, अनसपोर्टेड लेंथ काय असते. आता बघा हा बीमचा जो काही बॉटम आहे, आता इक्वल डेप्थ आहे त्यांची. सो इट इज फ्रॉम बॉटम ऑफ द बीम टू दी फ्लोअर लेवल किंवा फ्लोअर लेवल पासून बॉटम ऑफ द बीम. इट इज नोन ॲज दी अनसपोर्टेड लेंथ. लक्ष द्या, स्लॅबचा लोड बीमला जातो आणि बीमचा लोड कोणाला जातो, कॉलमला. सो कॉलम तुम्हाला तिथेच बघायला मिळेल ज्या ठिकाणी काय असणार आहे, बीमचं कनेक्शन असणार आहे. डिफरंट टाइप्स ऑफ बीम्स एकमेकाला कनेक्ट होत आहे, तिथे तुम्हाला कॉलम बघायला मिळेल. बट इन केस ऑफ फ्लॅट प्लेट डायरेक्टली स्लॅब कशावरती रेस्ट करतो, कॉलमवरती. आणि जर तो कॉलमवरती रेस्ट केलेला असेल तर जी टोटल हाईट आहे दॅट इज इक्वल टू द अनसपोर्टेड लेंथ. तिथं काहीच अडचण नाही. किंवा ज्या ठिकाणी डिफरंट टाइप्स ऑफ बीम्स असतील ऑफ द सेम डेप्थ, डिफरंट आहेत किंवा सेम आहेत, सेम डेप्थ पाहिजे, डेप्थवर कॉन्सन्ट्रेट करा. दोघांची डेप्थ जर का सारखी असेल तर बॉटम ऑफ द बीम पासून फ्लोअर पर्यंतची हाईट आपण बघू शकतो, क्लिअर हाईट विजिबल. की क्लिअर हाईट किती बघू शकतो आपण, याच्यामधली हाईट बघू शकतो का, कारण हा पोर्शन बीम मध्ये आलेला असणार. जी क्लिअर हाईट आपण बघू शकतो, इट इज फ्रॉम बॉटम ऑफ द बीम टू द फ्लोअर लेवल, अनसपोर्टेड लेंथ. बट ज्यावेळेस डिफरंट डेप्थची असतील बीम तर तो शालो बीम असेल. शालो बीम म्हणजे काय, ज्याची डेप्थ कमी आहे. सो शालो बीमचा बॉटम पासून फ्लोअर पर्यंतचं डिस्टन्स दॅट इज द अनसपोर्टेड लेंथ ऑफ द कॉलम. ओके, आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. व्हॉट इज द अनसपोर्टेड लेंथ ऑफ द कॉलम. मग अनसपोर्टेड लेंथ ऑफ द कॉलम जर का कॅल्क्युलेट झाली, अनसपोर्टेड लेंथ ऑफ द कॉलम, त्याला मल्टिप्लाय करायचं इफेक्टिव्ह लेंथ कोएफिशियंटने, जे की कोडमध्ये प्रोव्हाइड केलेत. इट डिपेंड्स अपॉन द एंड कंडिशन. आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कॉलम. इट इज द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर. ठीक आहे. मग आता मित्रांनो ते आपण कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर बघा, मी काही गुगलवरनं इमेजेस घेतलेल्या आहेत, त्या दाखवायच्या तुम्हाला राहिल्यात. तर बघा, ही फर्स्ट इमेज जी आहे आणि ही सेकंड इमेज जी, यामध्ये तुम्हाला क्लिअरली इथं कॉलम विजिबल होणार आहे. बघा लक्ष द्या, इथं तुम्ही कॉलम बघू शकता. अगर हा वर्टिकल इलेमेंट जो आहे, दिस वर्टिकल इलेमेंट, दिस दिस दिस, हे जे वर्टिकल इलेमेंट आहेत मित्रांनो, याला आपण काय म्हणतो, कॉलम. एक मिनिट, पेन चेंज करून घेतो मी. हे सगळे काय आहेत रे, हा कॉलम आहे. बघा हे दोघं काय आहेत, कॉलम. हा सुद्धा काय, कॉलम. ओके, कॉलम. सो स्लॅबचा जो लोड येतो तो बीमवरती आणि बीमचा लोड कशावर जातोय, कॉलमवरती. हे आरसीसी कॉलम तुम्ही इथं बघू शकतात. बघा हा कॉलम 1 2 3 4 5 6, हे सगळे कॉलम तुम्ही इथं बघू शकता. सो दीज आर द कॉलम्स. ठीक आहे, वर्टिकल कम्प्रेशन मेंबर इन बिल्डिंग फ्रेम. पण आता पेडेस्टल बघा, पेडेस्टल असं तुम्ही बघितलं असणार की स्टील स्ट्रक्चर आहे, वरती स्टीलचा एक पोल आहे आणि त्याच्या खाली बघा हा कॉन्क्रीटचा एक छोटासा पेडेस्टल आहे. दिस इज व्हॉट पेडेस्टल.
पेडेस्टल्स, हा झाला पेडेस्टल. किंवा मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे आणि त्याच्या खाली बघा रे हा अशा पद्धतीचा हा जो पार्ट आहे इट इज नोन ॲज द पेडेस्टल. ठीक आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, महात्मा गांधी यांचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असेल, तर त्यांच्या खाली बघा आपण एक कॉन्क्रीटचा एक सपोर्ट जो आहे किंवा बेस आपण जो बनवलेला असतो याला काय म्हटलं आता अगेन इट इज नोन ॲज द पेडेस्टल. हा काय झाला पेडेस्टल. सो हा पेडेस्टल आहे, हा बघा हा एक पेडेस्टल आहे. आरसीसी कॉलम तर क्लिअर झाले. रूफ ट्रसेसमध्ये हे जे इन्क्लाइन मेंबर आहेत बघा याला स्ट्रट म्हटलं, दिस इज व्हॉट स्ट्रट. आणि हा टाय मेंबर आहे. टाय मेंबर मध्ये नेहमी काय येत असतं, टेन्शन येत असतं. बट स्ट्रट मध्ये काय येणार, कम्प्रेशन येणार. स्ट्रट मध्ये काय येणार, कम्प्रेशन. सो जे इन्क्लाइन कम्प्रेशन मेंबर आहेत रूफ ट्रसेस मधले त्यांना आपण म्हणतो स्ट्रट. त्यांना काय म्हणतो, स्ट्रट. आता इथं पण बघा एक इमेज मी घेतलेली आहे. हा बेसिक जो इलेमेंट आहे बॉटमचा याला आपण टाय मेंबर म्हणतो. याला टाय मेंबर यासाठी म्हणतोय कारण याच्यामध्ये काय येणार आहे, टेन्शन येणार आहे. बट हे जे मेंबर आहेत इन्क्लाइन मेंबर यांना काय म्हटलं इथं, स्ट्रट म्हटलंय. म्हणजे याच्यात काय येणार, कम्प्रेशन. हा सुद्धा स्ट्रट मेंबर, याच्यामध्ये पण काय येणार, कम्प्रेशन. बरोबर. सो जे इन्क्लाइन कम्प्रेशन मेंबर आहेत त्यांना काय म्हटलं जातं, स्ट्रट इन रूफ ट्रसेस. आणि ज्याच्यामध्ये टेन्शन येणार त्यांना आपण काय म्हणतो, स्लिंग किंवा टाय मेंबर. स्लिंग और टाय मेंबर किंवा स्लिंग्स, हे टेन्शन मेंबर आहे. ठीक आहे. आता बघा ही एक इमेज मी गुगलवरनं घेतली आहे. यामध्ये बघा इथं बूम लिहिलंय, बूम. सो बूम बेसिकली इज व्हॉट, इट इज द कम्प्रेशन मेंबर इन क्रेन और गॅन्ट्री गर्डर. ठीक आहे. या काही इमेजेस होत्या ज्या दाखवायच्या तुम्हाला राहिल्यात, हे लक्षात घ्या. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे दॅट इज द इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम विच आर गिवन इन IS 456 इंडियन स्टँडर्ड कोड 456. एक काम करतो मी, ठीक आहे, IS 456 2000. ओके. अतिशय महत्त्वाच्या आहे इफेक्टिव्ह लेंथच्या व्हॅल्यू आहेत. तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टमध्ये सुद्धा या व्हॅल्यू डिस्कस केलेल्या असणार. बट द व्हॅल्यू गिवन इन द सब्जेक्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल त्या थेरॉटिकल व्हॅल्यूज आहेत. बट इथे ज्या व्हॅल्यूज आपण डिस्कस करणार आहोत दीज आर द रेकमेंडेड व्हॅल्यूज इन RCC. रेकमेंडेड व्हॅल्यू, त्या व्हॅल्यू कोणत्या आहेत, थेरॉटिकल व्हॅल्यूज. लक्षात घ्या. सो ह्या व्हॅल्यूज आता 1 बाय 1 आपल्याला स्टडी करायच्या आहेत. बट मित्रांनो या कोडमध्ये दिलेल्या ज्या गोष्टी मी ॲज इट इज जो स्क्रीनशॉट जो आहे कोडमध्ये दिला तो टेबल ॲज इट इज मी इथे घेतलेला आहे. ओके. व्हाईट आहे, आय थिंक तुम्हाला तरी दिसत असावा कारण क्लॅरिटी थोडी वाढवून घ्यायची व्हिडिओची फक्त एवढ्यासाठी, म्हणजे तुम्हाला हा बरोबर दिसेल. ॲज इट इज मध्ये स्क्रीनशॉट घेतलेला आहे. 1 बाय 1 आपण याच्यातल्या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. बघा आता यामध्ये मित्रांनो हे जे 7 कंडिशन्स आहेत त्यामध्ये बऱ्याचदा हे वर्ड येतात, परत हे वर्ड ऐकायला मिळतात की इफेक्टिव्हली हेल्ड इन अ पोझिशन. इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन याला शॉर्टमध्ये मी अशा पद्धतीने लिहितो, इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन. तर त्याला मी काय लिहितो, HIP मीन्स व्हॉट, हेल्ड इन पोझिशन. आता याचा अर्थ काय होतो की असा जॉईंट कॅन नॉट मूव्ह इन एनी डायरेक्शन. कोणत्याही डायरेक्शन मध्ये मूव्ह होणार नाही. म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये मूव्ह होत नाही, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये पण मूव्ह होणार नाही. सो दॅट टाइप ऑफ जॉईंट और दॅट टाइप ऑफ सपोर्ट याला काय म्हटलं तर इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन. त्याला असंही म्हटलंय पोझिशन रिस्ट्रेन. म्हणजे पोझिशन मध्ये डिस्प्लेसमेंट होत नाही, एक्स डायरेक्शन मध्ये पण नाही, वाय डायरेक्शन मध्ये पण नाही, झेड डायरेक्शन मध्ये पण नाही. देयर इज नो डिस्प्लेसमेंट इन XYZ डायरेक्शन. ठीक आहे. नंतर आणखी एक वर्ड तुम्हाला परत ऐकायला मिळेल, रिस्ट्रेन अगेन रोटेशन. याला मी काय लिहितो, इट इज रिस्ट्रेन अगेन रोटेशन मीन्स व्हॉट, हेल्ड इन पोझिशन किंवा रिस्ट्रेन अगेन्स्ट रोटेशन. RIR रिस्ट्रेन अगेन्स्ट, सॉरी त्याला शॉर्ट मध्ये मी काय लिहितो, RAR रिस्ट्रेन अगेन रोटेशन. याचा अर्थ काय होतो की द जॉईंट डज नॉट अलाउड दी रोटेशन ऑफ मेंबर. तिथं रोटेशन होत नाहीयेत किंवा द सपोर्ट विच डज नॉट अलाउड द रोटेशन ऑफ दी मेंबर. याला म्हटलं जातं रोटेशन रिस्ट्रेन. याला आपण काय म्हणतो, रोटेशन रिस्ट्रेन. सो वन इज द पोझिशन रिस्ट्रेन अँड सेकंड इज द रोटेशन रिस्ट्रेन. ज्या ठिकाणी असा वर्ड असेल इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन याचा अर्थ कोणत्याही डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट होत नाहीये. आणि ज्या ठिकाणी रिस्ट्रेन अगेन रोटेशन वर्ड असेल याचा अर्थ काय की त्या ठिकाणी मित्रांनो रोटेशन होत नाहीये. मग असे कोणते सपोर्ट आहेत आपल्याकडे तेही डिस्कस करून घेऊ. बघा इथे मी एंड कंडिशन दिल्यात. सो पहिला जो सपोर्ट इथे मी कन्सिडर केला दॅट इज फिक्स सपोर्ट. आता फिक्स सपोर्ट बघा रे, फिक्स सपोर्ट जर का बघितला तुम्ही फिक्स सपोर्ट, तर फिक्स सपोर्टला आपण अशा पद्धतीने
दाखवत असतो, हा झाला फिक्स सपोर्ट, बरोबर. तर फिक्स सपोर्टचं जर बघितलं तर फिक्स सपोर्ट मित्रांनो आपल्याला 3 प्रकारच्या रिॲक्शन देतो, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि बेंडिंग मोमेंट. म्हणजे या ठिकाणी हा असा सपोर्ट आहे की तो हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट होऊ देत नाहीये, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट होऊ देत नाही आणि रोटेशन सुद्धा होऊ देत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की फिक्स सपोर्ट इज व्हॉट, इट इज इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन, इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन ॲज वेल ॲज रिस्ट्रेन अगेन रोटेशन, रिस्ट्रेन अगेन रोटेशन. म्हणजे तो रोटेशन पण होऊ देत नाही आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा होऊ देत नाही. रिस्ट्रेन अगेन रोटेशन, इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन, असा सपोर्ट कोणता असेल, दॅट इज द फिक्स सपोर्ट. ओके, कोणता सपोर्ट असेल, फिक्स सपोर्ट, फिक्स सपोर्ट. मग इथं बघा हा फिक्स सपोर्ट आहे, मी त्याला इतर एक ब्लॅक कलरचा पेन यूज करतो. सो फिक्स सपोर्ट ज्या ठिकाणी असेल याचा अर्थ काय, इट इज हेल्ड इन पोझिशन. ज्या ठिकाणी कुठे फिक्स सपोर्ट असेल, फिक्स सपोर्ट मीन्स व्हॉट, इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन P as well as RAR, रिस्ट्रेन्स अगेन रोटेशन, RAR. आता जर रोटेशन सपोर्टचा म्हणजे काय, हिंज सपोर्ट, हिंज सपोर्टचा विचार केला तर हिंज आपण कुठे प्रोव्हाइड करतो, ज्या ठिकाणी तुम्हाला रोटेशन पाहिजे आहे त्या ठिकाणी आपण काय प्रोव्हाइड करतो, हिंज प्रोव्हाइड करतो. मीन्स हिंज अलाउज द रोटेशन. सो तो रिस्ट्रेन असेल का रोटेशनला, नाही. सो इट इज नॉन रिस्ट्रेन अगेन रोटेशन. बट हिंज जो आहे, हिंज इट इज इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन, कोणत्याही पद्धतीने डिस्प्लेसमेंट आपल्याला देत नाही, फक्त एकच फ्रीडम देतो, दॅट इज रोटेशन, HIP. आणि नॉन रिस्ट्रेन अगेन रोटेशन, NRAR, नॉन रिस्ट्रेन अगेन रोटेशन, कारण तिथं रोटेशन पॉसिबल आहे. आता जर का आपण रोटेशन फ्री अँड ट्रान्सलेशन फ्री, हा फ्री सपोर्ट आहे. रोटेशन फिक्स आणि आता इथं काही सिम्बॉल जे आहेत ते गुगलवरती थोडे वेगळे सिम्बॉल यूज केलेत, मी याला काय म्हणतो, रोटेशन फिक्स आणि ट्रान्सलेशन फ्री. हे दोघं आहेत ना, हे जाऊ दे इथून. तुम्हाला हिंज आणि फिक्स कळला. आता तिसरा सपोर्ट मी इथं कन्सिडर करतो मित्रांनो, दॅट इज रोलर. कुठला, रोलर सपोर्ट कन्सिडर करतो, रोलर. हा बघा रे, रोलर सपोर्ट आपण अशा पद्धतीने दाखवतो, हा झाला रोलर सपोर्ट. तर आता रोलर सपोर्ट हा कसा सपोर्ट आहे, लक्ष द्या. रोलर सपोर्ट हा रोटेशन पण देतो आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा देतो, एका डायरेक्शन मध्ये, एका डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट पण देतो आणि रोटेशन पण देतो. मग रोटेशन देतो म्हणजे काय, इट इज नॉट रिस्ट्रेन्स अगेन रोटेशन आणि नॉट हेल्ड इन पोझिशन, नॉट हेल्ड इन पोझिशन, रोलर सपोर्ट. आणखी एक सपोर्ट आपण डिस्कस केलेला आहे, दॅट इज हॉरिझॉन्टल गायडेड रोलर. आता हॉरिझॉन्टल गायडेड रोलर हा रोटेशन होऊ देत नाही, बट डिस्प्लेसमेंट पॉसिबल आहे, डिस्प्लेसमेंट पॉसिबल आहे, रोटेशन होऊ देत नाही. मीन्स व्हॉट, रिस्ट्रेन अगेन रोटेशन बट नॉट हेल्ड इन अ पोझिशन, बट नॉट हेल्ड इन पोझिशन, म्हणजे तो काय मूव्ह होऊ शकतो. सो असे 4 प्रकारचे सपोर्ट आहेत. एक 5वा सपोर्ट घेतो मी बघा, फ्री सपोर्ट. फ्री सपोर्ट, आता हा सपोर्ट कसा आहे, फ्री मीन्स व्हॉट, रोटेशन पण पॉसिबल आहे आणि इथं डिस्प्लेसमेंट सुद्धा पॉसिबल आहे. मग आपण याला काय वर्ड वापरणार, नॉट रिस्ट्रेन अगेन रोटेशन आणि नॉट हेल्ड इन पोझिशन, नॉट हेल्ड इन पोझिशन, फ्री सपोर्ट. हे लक्षात घ्या. सो अशा 4-5 सपोर्ट कंडिशन्स आहेत. अकॉर्डिंग टू दॅट डिफरंट आपल्याला इफेक्टिव्ह लेंथ जे आहेत त्या कॉलमच्या इथं बघायला मिळतात. मग 1 बाय 1 मी सगळ्या गोष्टी इथं डिस्कस करणार आहेत, तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लक्षात येतीलच. बघा या 7च्या 7 कंडिशन आता मला इथं डिस्कस करायच्या आहेत. फक्त इथं काही वर्ड आहेत वेगवेगळे, त्यामुळे मी तुम्हाला हे आधी समजून सांगितलं. चला आता सुरुवात करूया फर्स्ट. आता फर्स्ट मी रीड करतो व्यवस्थितपणे, लक्ष द्या. तिथं असं म्हटलंय की इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन अँड रिस्ट्रेन अगेन रोटेशन ॲट बोथ एंड्स. असा कॉलम, इट इज इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन आणि रिस्ट्रेन अगेन रोटेशन ॲट बोथ एंड, दोघं एंडला. मग असा कोणता कॉलम आहे, लक्ष द्या, दॅट इज द फिक्स कॉलम, बोथ एंडला. सो रिस्ट्रेन अगेन्स्ट रोटेशन आणि हेल्ड इन पोझिशन, रिस्ट्रेन अगेन रोटेशन आणि हेल्ड इन पोझिशन ॲट बोथ एंड्स. असा कोणता कॉलम आहे, फिक्स. फिक्स ही बोथ सपोर्ट्स आर फिक्स. फिक्स दोघं सपोर्ट जर फिक्स असतील, बघा दिस इज फिक्स्ड आणि हा सुद्धा आहे फिक्स्ड. ही बोथ सपोर्ट्स आर फिक्स. तर त्या केसमध्ये मित्रांनो थेरॉटिकल व्हॅल्यू किती असते, जे आपण सॉम मध्ये स्टडी करतो, फिक्स. सो थेरॉटिकल व्हॅल्यू दिलेली आहे 0.15 of L, 0.5 of L. So L is the unsupported length. Unsupported lengthच्या किती कन्सिडर करायचं आपल्याला, हाफ, 0.5 L.
आणि रेकमेंडेड व्हॅल्यू किती आहे त्यापेक्षा थोडी हायर असते 0.65 L. आपल्याला कोणत्या व्हॅल्यू महत्त्वाच्या आहेत आरसीसी मध्ये रेकमेंडेड व्हॅल्यूज ओके 0.65 L 0.65 L. सो मी रेकमेंडेड व्हॅल्यूला तिथे सर्कल करतो 0.65 L. याचा मिनिंग कळला. आता ह्याच गोष्टी ज्या आहेत तिकडे इमेजच्या फॉर्म मध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत बोथ एंड फिक्स वन एंड फिक्स आणि त्यामध्ये होणारं बकलिंग पण तिथे दाखवलेलं आहे. ओके दॅट इज द इफेक्टिव्ह लेंथ विच इज इफेक्टिव्ह इन अ बकलिंग. सो आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल की बोथ एंड्स रिस्ट्रेन अगेन रोटेशन आणि इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन याचा अर्थ काय होतो की बोथ एंड आर फिक्स. ही झाली फर्स्ट कंडिशन. ही झाली मित्रांनो फर्स्ट कंडिशन. त्याला मी देतो नंबर 1. आता नंबर 2 जो आहे जागा नाहीये आपण त्याला इथे बाजूला दाखवूया. नंबर 2 ठीक आहे. नंबर 2 इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन ॲट बोथ एंड. काय म्हणतोय इफेक्टिव्हली हेल्ड इन अ पोझिशन. इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशनचा अर्थ काय होतो जॉईंट कॅन नॉट मूव्ह इन एनी डायरेक्शन. सो इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन ॲट बोथ एंड्स रिस्ट्रेन अगेन रोटेशन ॲट वन एंड. रिस्ट्रेन अगेन रोटेशन ॲट वन एंड. आता बघा बोथ एंड आणि रिस्ट्रेन अगेन रोटेशन कुठे आहे एका एंडला. म्हणजे हा जो एंड आहे तो फिक्स आहे. दुसऱ्याचा मिनिंग काय होतो फिक्स्ड. हा फिक्स आहे आणि हा जो आहे दॅट इज हिंज. हा कसा आहे हिंज. वन इज फिक्स अँड वन इज हिंज. हा जो आहे हा फिक्स आहे आणि हा फिक्स नाही. हा हिंज दिस इज हिंज. ओके लक्ष द्या. आता फिक्स सपोर्ट जर असेल त्याचा मिनिंग काय होतो रोटेशन अगेन रिस्ट्रेन अगेन रोटेशन आणि इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन एका एंडला. दोघं गोष्टी. बट दुसऱ्या एंडला इथं जर गेलात तर इट इज इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन. हेल्ड इन पोझिशन एका ठिकाणी त्याला पकडून धरलंय पोझिशनला आहे. देर इज नो डिस्प्लेसमेंट इन एनी डायरेक्शन बट रोटेशन इज अलाउड. सो नॉन रिस्ट्रेन अगेन रोटेशन. सो इथं रोटेशन पॉसिबल आहे. म्हणजे थोडक्यात एक एंड फिक्स आहे एक एंड हिंज आहे. फिक्सला रोटेशन पण पॉसिबल नाही आणि डिस्प्लेसमेंट पण पॉसिबल नाही. पण जर हिंज असेल तर डिस्प्लेसमेंट पॉसिबल नाही पण रोटेशन पॉसिबल आहे. म्हणून तिथं वर्ड वापरलाय मी नॉट रिस्ट्रेन अगेन रोटेशन. सो फिक्स आणि हिंज अशी कंडिशन जर असेल तर मित्रांनो थेरॉटिकल व्हॅल्यू किती आहे 0.7. ऍक्च्युली ही कशी असते हा 0.5 जो आहे याला आपण काय लिहितो L/2. हा किती लिहितो आपण L/√2 0.7. बट द रेकमेंडेड व्हॅल्यू त्यापेक्षा थोडी जास्त दॅट इज 0.8 L. सो दोघं एंड फिक्स असतील तर 0.65. एक फिक्स असेल एक हिंज असेल तर 0.8 L. ठीक आहे. नंबर 3 काय की इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन ॲट बोथ एंड बट नॉट रिस्ट्रेन्स अगेन रोटेशन. रोटेशन पॉसिबल आहे दोघं एंडला पण इट इज इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन. म्हणजे दोघं एंड काय असणार हिंज. हा इथे मी 3 नंबर घेतो. या कंडिशन स्वतः तुम्ही एकदा लिहून बघायच्यात. बोथ एंड्स आर हिंज. हा सुद्धा हिंज आहे. दिस इज हिंज. याचा अर्थ काय हेल्ड इन पोझिशन but not restrain again rotation. कारण इथं रोटेशन पॉसिबल आहे. सो इफ बोथ एंड्स आर हिंज दोघं हिंज असतील तर 1 टाइम L दोघांसाठी व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे दॅट इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू द अनसपोर्टेड लेंथ ओनली. ओके दोघं ठिकाणी या व्हॅल्यू कशात सेम आहेत हे लक्षात घ्या. दोघं व्हॅल्यू सेम आहेत. पुढे ओके ह्या दोघं व्हॅल्यू सेम आहेत 1 टाइम L. आता चौथी कंडिशन काय 1 बाय 1 ह्या कंडिशन मी डिस्कस करतोय. पहिल्या कंडिशन मध्ये बोथ एंड्स आर फिक्स. दुसऱ्या याच्यामध्ये एक फिक्स एक हिंज आणि तिसऱ्या याच्यामध्ये दोघं हिंज असतील. आता चौथी कंडिशन बघू. आता चौथी कंडिशन बघा मित्रांनो आधी त्याला रीड करू आपण व्यवस्थित. चौथी कंडिशन सो इथं थोडासा अपूर्ण आहे. इकडे कंटिन्यू आहे बघा लक्ष द्या. इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन अँड रिस्ट्रेन अगेन रोटेशन ॲट वन एंड. इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन आणि रिस्ट्रेन अगेन रोटेशन म्हणजे तो काय असणार फिक्स असणार. इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन रिस्ट्रेन अगेन रोटेशन ॲट वन एंड म्हणजे हा झाला फिक्स. आणि दुसरा एंड काय म्हटलंय बघा अँड ॲट द अदर रिस्ट्रेन अगेन रोटेशन बट नॉट हेल्ड इन पोझिशन मध्ये तो फिक्स नाहीये. पोझिशनला तो मूव्ह होतो. म्हणजे याचा अर्थ असा की इथं गायडेड रोलर प्रोव्हाइड केले रे मित्रांनो. गायडेड रोलर इट इज लाईक दिस. इथं काय प्रोव्हाइड केलाय गायडेड रोलर. आता याच्यामुळे काय होणार आहे लक्ष द्या. हा फिक्स आहे हा गायडेड रोलर आहे. इट इज इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन. ओके रिस्ट्रेन अगेन रोटेशन दोघं आहे. पण हा कसा आहे रिस्ट्रेन अगेन रोटेशन
कारण तो गाइडेड रोलर आहे, तिथं बेंडिंग मोमेंट डेव्हलप होते, तो रोटेशन होऊ देणार नाही. बट इट इज नॉट हेल्ड इन पोझिशन, नॉट हेल्ड इन पोझिशन, हा मूव्ह होऊ शकतो. सो एक एंड फिक्स आणि दुसरा आहे गाइडेड रोलर. तर त्यावेळेस मित्रांनो IS 456-2000 मध्ये यांच्यासाठी व्हॅल्यू बघा, थेरॉटिकल व्हॅल्यू या केसमध्ये दिलेली नाहीये, बट द रेकमेंडेड व्हॅल्यू इज व्हॉट 1.5 L. ओके, 1.5 L, वेअर L इज द अनसपोर्टेड लेंथ. इथं जिथं जिथं L आहे दॅट L इज द अनसपोर्टेड लेंथ. आणि हा 0.65, 0.8, 1, 1.5 हे काय आहेत रे, हे काय डिनोट करताय, दीज डिनोट, सॉरी या दोघांसाठी व्हॅल्यू किती आहे, दोघांसाठी व्हॅल्यू आहे 1, दोघांसाठी व्हॅल्यू दिली 1. फोर्थ कंडिशन, बोथ आर 1. सो हे 1, 0.8, 0.65, दिस इज नोन ॲज इफेक्टिव्ह लेंथ कोएफिशियंट. ठीक आहे, ही झाली चौथी कंडिशन. पाचवी कंडिशन मी तिथंच ड्रॉ करतो डायरेक्टली रेड पेन घेऊन. इथं पाचवी कंडिशन डायरेक्ट मी इथं ड्रॉ करतो, कारण याची व्हॅल्यू इथं दिलेली नाही. पाचवी कंडिशन बघा. आता पाचवी कंडिशन काय, इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन अँड रिस्ट्रेन अगेन रोटेशन ॲट वन एंड. जर इफेक्टिव्हली हेल्ड केलेला आहे आणि रिस्ट्रेन पण केलेला आहे ॲट वन एंड, म्हणजे तो फिक्स आहे. And at the other end partially restrain again rotation but not held in position, but not held in position म्हणजे काय की मूव होतोय तो, नॉट हेल्ड इन पोझिशन अशा पद्धतीने. आणि पार्शली त्याचं रोटेशन पण अलाउड आहे, पार्शली रोटेशन पण होतं, थोडंसं रोटेशन पण होतंय आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये मूव्ह होतोय. या केसमध्ये मित्रांनो थेरॉटिकल व्हॅल्यू दिलेली नाही, बट द रेकमेंडेड व्हॅल्यू किती आहे 1.5 L. 1.5 L. नंतर 6 नंबरची कंडिशन मी इथं दाखवतो. 6 नंबरची कंडिशन, 6 नंबर. आता 6 नंबर बघा, effectively held in position at one end but not restrain again rotation, and at the other end restrain again rotation but not held in a position. आता बघा, effectively held in position म्हणजे काय, effectively held केलेला आहे, मग तो हिंज पण असू शकतो आणि तो फिक्स पण असू शकतो. effectively held but not restrain again rotation म्हणजे तो हिंज आहे, तो काय हिंज आहे, रोटेशन अलाउड. And at the other end restrain again rotation but not held in position म्हणजे मित्रांनो एक एंड जो आहे तो आहे हिंज आणि दुसरा आहे गाइडेड रोलर. बघा, फिक्स गाइडेड रोलर, हिंज गाइडेड रोलर. हिंज जर असेल इट इज इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन, बरोबर, बट नॉट रिस्ट्रेन अगेन रोटेशन. आता गाइडेड रोलर नॉट इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन बट रोटेशन अगेन रेजिस्टन्स. फिक्स गाइडेड रोलर, हिंज गाइडेड रोलर. तर त्यासाठी व्हॅल्यू किती दिली आहे 2 टाइम L, 2 टाइम N. ओके, 2 टाइम द अनसपोर्टेड लेंथ. आणि 7वी कंडिशन आहे मित्रांनो, 7वी कंडिशन आहे की इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन अँड रोटेशन अगेन रिस्ट्रेन अगेन रोटेशन म्हणजेच काय, फिक्स. इफेक्टिव्हली हेल्ड आहे आणि रिस्ट्रेन अगेन रोटेशन म्हणजे काय, फिक्स. बट at the one end but not held in position आणि nor restrain again rotation at the other end म्हणजे हा एंड आहे फ्री, हा झाला फ्री आणि हा झाला मित्रांनो फिक्स्ड. सो एक फिक्स आणि एक फ्री. सो दोघांसाठी व्हॅल्यू किती, 2, लक्षात घ्या. सो अशा पद्धतीने ह्या 7 कंडिशन दिलेल्या आहेत फॉर इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कॉलम. फर्स्ट कंडिशन, दोघंच्या दोघं जर का फिक्स असतील तर 0.65 L रेकमेंडेड व्हॅल्यू. आणि ह्या ज्या थेरॉटिकल व्हॅल्यू जे आपण सॉम मध्ये यूज करतो रेकमेंडेड व्हॅल्यू हायर असतात. जर एक फिक्स एक हिंज असेल तर 0.8, दोघं हिंज असतील तर 1, एक फिक्स एक गाइडेड रोलर असेल तर 1, एक हिंज आणि दुसरा गाइडेड रोलर असेल तर 1.5. त्यानंतर सॉरी ही कंडिशन इथं आली, फिक्स गाइडेड रोलर. बट दिस 5 नंबरच्या केसमध्ये इट इज पार्शली रोटेट होते. 6 नंबरची जी कंडिशन आहे हिंज आणि गाइडेड रोलर 2, आणि 7 नंबरची कंडिशन आहे फिक्स आणि फ्री 2. ज्या ठिकाणी इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन आणि रिस्ट्रेन अगेन रोटेशन म्हणजे तो फिक्स आहे. इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन बट नॉट रिस्ट्रेन अगेन रोटेशन तो हिंज आहे. रिस्ट्रेन अगेन रोटेशन बट नॉट इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन म्हणजे तो गाइडेड रोलर आहे, हे लक्षात घ्या. मग ह्या केस ज्या आहेत मी तुम्हाला नेक्स्ट पेजवरती इथे लिहून देतो राजांनो, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको राहायला. बघा, इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन, ओके, आणि रिस्ट्रेन अगेन्स्ट
रोटेशन, रिस्ट्रेन अगेन रोटेशन. लक्ष द्या, इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशनला मी दाखवतोय HI ने आणि रिस्ट्रेन अगेन्स्ट रोटेशन अशा पद्धतीने. लक्ष द्या. आता असा सपोर्ट की तो इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन ॲज वेल ॲज रिस्ट्रेन अगेन रोटेशन, जर दोघं कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर तो काय येणार, फिक्स्ड. तो काय येणार आहे, फिक्स सपोर्ट. तो काय येणार, फिक्स्ड. दोघं कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर तो फिक्स सपोर्ट असतो. इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन बट नॉट रिस्ट्रेन अगेन रोटेशन, रोटेशन पॉसिबल, असा कोणता आहे, हिंज. असा कोणता आहे, हिंज. लक्ष द्या. त्यानंतर हे पॉसिबल नाही म्हणजे काय, नॉट इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन बट रिस्ट्रेन अगेन रोटेशन. रिस्ट्रेन अगेन रोटेशन म्हणजे हा कोणता, गाइडेड रोलर. इट इज गाइडेड रोलर. त्यानंतर दोघं कंडिशन जर सॅटिस्फाईड होत नसतील तर याचा अर्थ काय की हा आहे फ्री, हा आहे फ्री सपोर्ट. सो मित्रांनो, ह्या अशा पद्धतीने ह्या कंडिशन्स आहेत. इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन, रिस्ट्रेन अगेन रोटेशन, याच्यावरनं तुम्हाला हे सपोर्ट समजले पाहिजेत. एक दोनदा त्याला स्वतः लिहून बघा. या 7च्या 7 कंडिशन स्वतः एकदा लिहून बघा, कारण एक्झाममध्ये खूपदा विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात. एक तर मी प्रॉपर एक स्मॉल टाईप गायडन्स तुम्हाला तर मी इथं केलेला आहे, पण यामध्ये जर तुम्ही स्वतः जेवढी एफर्ट्स घेणार ना तेवढं हे लक्षात राहील. त्यामुळे या 7च्या 7 कंडिशन वाचायची, तुमच्या हाताने सपोर्ट ड्रॉ करून बघायचे आणि मग त्याची व्हॅल्यू तुम्ही पाठ करायची. इथं लक्षात. सो अशा 7 कोडमध्ये IS 456-2000 मध्ये अशा 7 कंडिशन दिलेल्या आहेत बेस्ड ऑन द एंड सपोर्ट्स. एंड सपोर्ट्सवरून या 7 कंडिशन दिल्या आहेत, कॉलमच्या 7 टाईप ऑफ कॉलम दिलेले आहेत. ठीक आहे, आणि त्यांच्या रिस्पेक्टिव्ह इफेक्टिव्ह लेंथ. आलं लक्षात तुम्हाला. सो अशा पद्धतीने मित्रांनो आपण आता इथं थांबूयात. त्याच्या अगोदर आपण शॉर्टमध्ये ज्या गोष्टी झाल्या त्याला रिव्हिजन देऊ. कंप्रेशन मेंबर जो बेसिकली कंप्रेशन सब्जेक्टेड असतो, त्यामध्ये कंप्रेसिव्ह फोर्स असतो, कॉलम, पेडेस्टल, स्टड, बूम आणि RCC वॉल. त्यानंतर त्यांचं क्लासिफिकेशन करायचं असेल आपल्याला तर सिलेंडरनेस रेशोची गरज असते. आणि सिलेंडरनेस रेशो काय असतो, इट इज इफेक्टिव्ह लेंथ बाय लिस्ट लॅटरल डायमेन्शन. लिस्ट लॅटरल डायमेन्शन काय असतात मी तुम्हाला सांगितलं. इफेक्टिव्ह लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल, इफेक्टिव्ह लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ असणं गरजेच्या आहेत, समजून त्याला पाठ करायच्या. इथून इफेक्टिव्ह लेंथ निघते. इथं जो एल आहे दॅट एल डिनोट्स द अनसपोर्टेड लेंथ. आणि अनसपोर्टेड लेंथ काय असते, इट इज क्लिअर लेंथ विजिबल टू अस, अनसपोर्टेड लेंथ. ओके, आणि इफेक्टिव्ह लेंथचा अर्थ काय होतो, ह्या इमेजेस आहेत काही. इफेक्टिव्ह लेंथचा अर्थ काय होतो मित्रांनो, इट इज द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर किंवा इट इज क्लिअर हाईट ऑफ द कॉलम विजिबल टू अस. ओके, सो अशा पद्धतीचा हा काही बेसिक पार्ट होता रिलेटेड टू द कॉलम. नेक्स्ट रिमेनिंग पार्ट जो तो आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. सगळ्या गोष्टी प्रॉपर तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, त्याचे प्रॉपर नोट्स बनवा. काही अडचणी आल्या तर कॉन्टॅक्ट करा. पण ते मी लास्टला ज्या कंडिशन सांगितल्या 7च्या 7 कंडिशन तुम्हाला स्वतःला लिहून बघायच्या आहेत, त्याची चांगली प्रॅक्टिस करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.